मेडल देऊन या ठिकाणी आपण त्याचा सन्मान करत आहोत। सचिन चौधरीला आपण देतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। सचिन चौधरी बनलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार। अभिनंदन टीम नेव्ही इन्फ्रा सरवली। चला बोलूयात नेक्स्ट मॅच कडे। फिल्डिंग टीम मैदानावरती दाखल झाली आहे। रोशन सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला त्वरित पाठवायची आहे। चला मितांश बॅट देऊन टाक, त्यांना ओपनिंगला जायचं। बॅट्समन कमी असेल तर मितांशला घ्या। 6 बॉलमध्ये 8 षटकार मारू शकतो मितांश शेट, डेंजरस रेकॉर्ड त्याच्याकडे। आणि मितांशला एक डायलॉग प्रवीणनं शिकवलाय, आज तो बोलणार आहे। आणि प्रवीण टेंबे यांनी स्पेशली त्यांना ती शिकवण दिली आहे, स्पेशल टिप्स। त्यांचे पप्पा आल्यानंतर आपण बोलू, म्हणजे हे येस, थँक्यू सो मच। तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण फर्स्ट इनिंग चिंचपाडा विरुद्ध वावंज या दोन टीममध्ये ऐकूया पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामवंत समालोचक, मधुर गोड आवाज आणि प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा आणि इंस्टाग्राम रील्सवरती अक्षरशः ट्रेंडिंगमध्ये हा आवाज असतो। अनेक बॅटर आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये या आवाजाचा वापर करतात। पंच कॉमेंटेटरला हा आवाज नेहमीच आवडला आहे। ऐकूया पुन्हा एकदा द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, वाकलन गावाचे सुपुत्र ओमकारजी शेट्टी सरांना। इट्स ओव्हर टू यू ओमी सर, धन्यवाद। थँक्यू सो मच। समालोचन क्षेत्रातली इवन जोडी आपल्या सोबत होती, ज्यांनी आपल्या शेअरिंग कंबाईन कॉमेंट्रीच्या जोरावरती एक वेगळा चाहता वर्ग तयार केला। मित्र सोबतीला असला की आयुष्य सगळं सुखद वाटतं, अशी जोडी होती प्रवीण टेंबे आणि रोशन पाडल। त्यांच्या सोबतीनं आपल्याला ऐकायला मिळाला। नाउ बॅक टू क्रिकेट जाऊया मॅचमध्ये। देखो मुलुक मराठों का यहाँ शेर शिवाजी डोला था, मुगलक की ताकत को जिसने तलवारों पे तोला था। हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था। शेर शिवाजी ने रखी थी लाज और शान हमारे मिट्टी की, तिलक करो दोस्तों ये धरती है बलिदान की। क्योंकि हरे रंग का सपना लेकर बाबर आया था इस माटी पे, छत्रपति ने भगवा घुसा दिया था उसके छाती में। भगवा आमचा रक्त, भगवा आमचा झेंडा, प्राण देऊनी राखीतो आम्ही छत्रपतींच्या शिवाजीचं तख्त। असं एक भगवमय वातावरण ज्या स्पर्धेत आहे, स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक। वेलकम बॅक। पहिला बॉल रोशन पाटील बाळा, फ्रंट फूट डिफेन्स, सिंगल कंप्लीट झाली आहे। सेकंडचा कॉल, जिकडे बाळानं सन्मान दिलाय तिकडे दुसऱ्या बॉलवरती त्याला स्ट्राईक देणं म्हणजे मोठ्या फटक्याचं आमंत्रण स्वतःहून देण्यासारखं आहे। पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि अकाउंट या ठिकाणी ओपन होताना आपल्याला पाहायला मिळालं। डाव सुरू झाला मैदानावरती। 2 या धावेनं बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर। इथे ऑन साइडला फटका लॉफ्ट करायचा होता, फ्रंट फुटला पुढे घेत स्लॉग स्वीप सजवायचा होता, प्रॉपरली कनेक्शन नाही झाला। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 ने पुढे जाते। सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते मंगलमूर्ती सुनील स्पोर्ट चिंचपाडा, त्यांच्या विरुद्ध खेळतीये श्रीमलंग वावंजे। व्यासपीठावरती आदरणीय परेशभाई पाटील उपस्थित आहेत। रायगडची शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ, शिवसेनेचे विचार आणि शिवसेनेचं कार्य घराघरात पोहोचवण्याचं काम श्रीमलंग आणि रायगड तालुक्यात शिवसेनेचं संघटन करण्यामध्ये ज्या नावाची मोठी उपलब्धी राहिली ते नाव म्हणजे परेशभाई पाटील। बॅटची लागली आहे कडा, लिडिंग एज, तिकडे झाली आहे मिस्टेक आणि त्याच दरम्यान एक सिंगल होतीये पूर्ण। टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। सिंगलनं पुढे जात असताना 4 या आकड्यावरती 4 ऑन दी बोर्ड, 4 धावा धावफलकावर। खूप चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजानं। स्लोवर 1 कमी गतीनं टाकला समोर मिड ऑन, रोशन पाटीलच्या बॅटला
सध्या शांत ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही गोलंदाज पाहताय तेजस मुकादम. खूप चांगली सुरुवात केली आहे तेजस मुकादम ना. कॅप्टन ऑफ द टीम लीडिंग फ्रॉम द फ्रंट. टीमला लीड करत असताना सध्या तेजस तुम्हाला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. आता पडलाय अर्ध्या विकेटवर आणि पाठवलाय अर्धा मैदान लांब. फलंदाज रोशन पाटील बाळा आणि बाळानं बॉल पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकाराचा टोळा. आयुष्य म्हणजे तरी काय, जगण्याची धडपड, मरण्यासाठी केला जाणारा सुखद संघर्ष आणि जीवन आणि मरण त्यातला प्रवास, त्याचं नाव आयुष्य. आणि क्रिकेट म्हणजे काय, तुम्हा सर्वांचा श्वास, तुम्हा सर्वांना ज्या खेळानं एका धाग्यामध्ये गुंफलं. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमन. आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आहात स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. बॅटच्या समोर होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. एक सिंगल नक्की मिळेल बाळाला. दुसरीचा कॉल केला जाईल का, थोडासा धोका आहे. एक सिंगल धावफलकावरती ॲड केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक पहिलं संपलंय, कोणती विकेट आलेली नाहीये. 11 धावा झालेत, म्हणजे एक चांगली सुरुवात आहे. मंगलमूर्ती सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमसाठी श्रीमलंग वावंजेच्या विरुद्ध एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतो या मॅचमध्ये. आईच्या स्वप्नातलं स्वराज्य मा जगदंबेच्या भवानी तलवार हातात घेऊन उभा झालेला एक संघर्षाचा महामेरू, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि कमबॅक काय असतो ना, पुनरागमन छत्रपतींच्या काळात देखील आपण पाहिलं. पुरंदराचा तह झाला, 33 किल्ले मिर्झा राजा जयसिंगला दिले. त्यानंतर स्वराज्यामध्ये आपण पाहिलं 300 पेक्षा जास्त किल्ले होते. ते होते छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातलं पुनरागमन. म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याला इतकंच सांगतो, वेळ प्रत्येकाची येते, काळ प्रत्येकाचा बदलतो. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ ती मात्र 100% बदलते. किस्मत किस्मत की बात. आज धूप तो कल बरसाता. वाईट यॉर्कर टाकायचं होता बाहेर वाईट लाईनच्या देखील, तेच अंपासनं पाहिलं. एक्स्ट्रा रन अंपासच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. आज 3 नामांकित अंपास ज्यांनी क्रिकेट खेळलंय, क्रिकेट जगलंय, क्रिकेट जवळून पाहिलंय. क्रिकेटमध्ये ऊन पाऊस, क्रिकेटमध्ये अश्रू सांडलेत. या मातीमध्ये कधी रक्त त्यांचं मिसळलंय आणि त्या सोबतीनं क्रिकेटमध्ये कधी ट्रॉफी उचलताना, कधी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक, कधी बेस्ट बॉलर जिंकताना. ज्या सगळ्या लेजंड्सला तुम्ही पाहिलं ते इन ॲक्शन्स आहेत. तिथे बॉल हव्यात आणि आलाय पहिला विकेट टीम श्रीमलंग वावंजेच्या खात्यात आणि फलंदाज बाद होतोय. रन मशीन टीम चिंचपाडाची रोशन पाटील बाळा बॅक टू द आउट.
मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल ॲड केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती 13, लॉस ऑफ 1, 13ला 1 बाद. विनीत पाटीलनं या मॅचमधली सगळ्यात मोठी विकेट काढली आहे. रोशन पाटील आणि न्यू बॅटर मैदानावरती इंटर झालाय. राकेश बोरच्या सोबतीनं ओमकार केनी बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय, स्क्वेअर कट वरंद सेवाग स्टाईल. बॉल सरळ आलाय. संगीताचा बेताज बादशाह डीजे नितीनच्या बॅनरला कटआउटला हिट करताना सांगतोय डीजे नितीनला ठोक डीजे. ऑन द राईज खेळायचं होतं. बॅटच्या रेंजपासून थोडंसं दूर. अजून एक वाईट बॉल लगातारच्या एक्स्ट्राज रन. तर मग बाळाच्या विकेटनंतर मागच्या 2 बॉलमध्ये ज्या 7 धावा आल्यात ना, प्रेशर थोडंसं रिलीफ झालं. मंगलमूर्ती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडावरनं धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं 19. आज पहिला सामना जिंकताना आपण पाहिलं महागणपती चिरनेर संघाला. दुसरा सामना जिंकताना साक्षी 11 गावदेवी नारिवलीला पाहिलं. तिसरा सामना जिंकला टीम निवी इन्फ्रा सरवलीनं. आणि हा चौथा सामना आजच्या रात्रीतील सुरू आहे चिंचपाडा बनाम वावंजे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील 2 नामांकित टीम एकमेकांच्या समोर खेळतात. हा देखील पुन्हा टाकावा लागेल का? हो. लगातार चाला तिसरा वाईट बॉल. मग अशी चर्चा करत होता अंपायर्सबद्दल. सगळे लेजंडरी अंपायर्स आपल्या सोबत आहेत. सचिन कडू एकेकाळचा ना जमाना एक फिरकीपट्टू म्हणून सचिन कडूनं गाजवला. रायगडातील नामांकित फिरकीपट्टूंमध्ये मी पाहिलेले 2 फिरकीपट्टू ज्यांचा आवर्जून उल्लेख करेल. ज्या 2 गावानं ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट तब्बल 2 दशकं 2 डिजिटमध्ये गाजवलं. एक म्हणजे श्री गणेश धानसर आणि दुसरं म्हणजे टीम रोहिंजन. जेव्हा जेव्हा ह्या दोन्ही टीम्स कल्याण डोंबिवली परिसर म्हणा किंवा वडवली 14 गावातलं क्रिकेट म्हणा, एक म्हणजेच धानसरचे प्रवीण दादा 3ऱ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये येऊन बॉलला फिरवणं काय असतं ते तुम्ही आजही त्याच्या काही जुन्या मॅचेस पाहिल्या तर तुम्हाला कळेल. मॅचला कलाटणी देणारा फिरकीपट्टू गोलंदाज कसा असतो. आणि दुसऱ्या बाजूला मधुकर पाटीलच्या सोबतीनं सचिन कडून जे क्रिकेट रोहिंजनसाठी दाखवलं ते वाखाणण्याजोगं होतं. तर एका बाजूला तुम्ही पाहताय विनोद पाटील, सचिन पाटील यांच्या तालमीत तयार झालेला जीवन चौधरीच्या सोबतीनं घडलेला मनोज पवार सध्या अंपायरच्या भूमिकेत आणि त्यांच्या सोबतीनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात कल्याणच्या परिसरातून व्यावसायिक क्रिकेट राहुल 11 असेल, मॅचलेस असेल, या मोठ्या मोठ्या टीमसाठी ज्या खेळाडूनं गाजवलं प्रसाद सहस्रबुद्धे सरांना तुम्ही ॲज अ ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत पाहता. एक सिंगल ॲड झाली आहे. स्कोर चालला 21 धावा धावफलकावर. 1 बाद टीम चिंचपाडा. यॉर्कर हलक्या हातानं बॉटम हँडनं सन्मान देत असताना आणि यॉर्करच्या मदतीनं आला डॉट बॉल. पॉवर प्ले 2 सुरू आहे. पहिल्या षटकात आले होते 11, कोणती विकेट नव्हती. इथे देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती 10 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात. अजूनही पॉवर प्लेमधला बॉल शिल्लक आहे. या ठिकाणी अंतिम 1 फिनिश जर चांगलं झालं तर पॉवर प्ले जाईल चिंचपाडाच्या नावावरती. आणि एक चांगला बॉल जर आला तर ते पॉवर प्ले बॅलन्स राहील श्रीमलंग वावंजेसाठी. कारण रन्स 10पेक्षा जास्त आहेत जी सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अपेक्षित असते ती मिळाली आहे. अजून एक यॉर्कर आणि मिडॉनला फिल्डर ट्रॅप सेट करून वाघाची केली आहे शिकार. अडकवलंय आपल्या जाळ्यामध्ये ओमकार केनीला. मिडॉनला फिल्डर टाकलाय सेकंड परफेक्ट यॉर्कर. ओमकार केनी मैदानाच्या बाहेर आणि श्रीमलंग वावंजेचं पुनरागमन आणि पॉवर प्ले राहिलाय टीम वावंजेच्या नावावरती. 21ला 2 बाद. मंगलमूर्ती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. सहा वेळा उपमुख्यमंत्री बनणार आहे. अगदी अजितदादा पवार ह्या नावानं शिकवलं. जिकडे प्रत्येक राजकीय नेत्याला ट्रॉल केलं जात होतं ज्यावेळी त्यांचं निधन झालं. आणि पुन्हा एकदा एक वाक्य या महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिलं. महाराष्ट्रामध्ये जर तारीफ ऐकायची आहे ना त्यासाठी मरावं लागतं. कारण हा महाराष्ट्र अगदी
तेव्हाच तुमचं कौतुक करतो, ज्यावेळी तुम्ही या दुनियेला सोडून जाता आणि विरोधकांच्या टीका टिप्पण्या अगदी काही क्षणात कौतुकात बदलल्या आणि हसता हसता पूर्ण महाराष्ट्राला रडवून जाणारा एक नेता पुन्हा एकदा या महाराष्ट्रानं गमावताना पाहिला. त्याचं नाव होतं अजितदादा पवार. मात्र अजितदादा पवार यांचा मृत्यू आहे ना, आयुष्याला एक गोष्ट सांगून जातो, एक अपघात आणि सगळं संपलं. आज ज्याच्याकडे सत्ता होती, नाव होता, मान होता, क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्य ना पद पाहतं, ना पैसा, ना ओळख, कुणी असो कधीही संपुष्टात येऊ शकतं. आज जे आपल्या जवळ आहेत म्हणून त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, माफ करा. कारण उद्या नंतर म्हणायला तुम्हीच नसाल तर मग आयुष्य जगून फायदा काय? कारण आयुष्य खूप लहान आहे. राग, अहंकार, राजकारण जिवंत असताना ना सगळं बाजूला ठेवून मनसोक्त जगून घ्या. कारण ही दुनिया कधी कोणाला निरोप देईल हे सांगता येत नाही. इथं फटका फसला, बॉल हवा होता, डाऊन दी बॉल फिल्डर, टीपला जाईल का झेल, नाही, कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. जिकडे मुवमेंट होता ना श्रीमलंग वावंजेकडे, तिकडे ही मुवमेंट ब्रेक झाली आहे आणि झेल सुटल्यानंतर मिळालं जीवनदान. आणि एकनाथ माळी यांचं एक वाक्य आहे ना, डीजे नितीनकडनं आपण जे नेहमी ऐकतो, मेलेलं कोंबडं आणि त्याला मिळालेलं जीवनदान ते गाजविल मैदान. कदाचित यानंतर षटकार आला ते सॉन्ग ऐकायला मिळू शकतं. ओ इठी आउट. फलंदाजाच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटची चर्चा व्हायला हवी. श्रीमलंग वावंजे एकदा जरूर टाळा बनतात या बॅटर्ससाठी आणि मैदान सोडून अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता हे क्रिकेटचं धर्म आणि खेळपट्टी माझ्यासाठी दैवत आहे हे सांगताना फलंदाज सतीश मिसाळ. वेल प्लेड ब्रो. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच वांगरोल सन्माननीय रविदादा पाटील आणि त्यानंतर त्यांच्या समोर सन्माननीय नितीनजी माता चिंचपाडा या पाहुण्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आणि खूप चांगला निर्णय खरं तर या ठिकाणी सतीश मिसाळचा पाहायला मिळाला. किसी को पा लेना या हासिल करना मोहब्बत नहीं होती, मैदान में जितना आप रन्स बनाओगे उतना अच्छा आपने क्रिकेट कितना खेला ये हमेशा मायने रखता है. मज़ा तो तब है जब पाने की उम्मीद भी ना हो और बीच मैदान के अंदर छोड़ना आपको वो भी पता हो, तब उस क्रिकेट के साथ रखी गई लॉयल्टी ऑलवेज बस्ट. आणि या खेळाडूंना दाखवलेलं ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिटमुळेच तर या क्रिकेटच्या धर्माचा देव बनताना गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला आपण पाहिलं. 24 एप्रिल 1973ला झालेला जन्म रमाकांत आचरेकर या कोचच्या माध्यमातून घडलेलं ते नाव आणि त्यानंतर भारतासाठी त्यांना झळकावलेली 100 शतकं, हे सगळं क्रिकेटच्या पटलावरती खूप काही सांगून गेलं. सचिनच्या आयुष्यातला देखील एक किस्सा राहिला. अगदी खांद्याला बॉल लागला, समोर ब्रेटली बॉलिंग करत होते, अपील झाला, अंपायरनं आऊट केलं. स्वतः रिकी पॉन्टिंग म्हणत होता की 95 वरती तू बॅटिंग करतो, येऊन परत तुम्ही खेळू शकता. त्यानंतर सचिन फक्त आकाशाकडे पाहून स्माईल करत मैदान सोडून निघून गेला आणि या क्रिकेटच्या धर्माचा देव बनत क्रिकेट जगताला त्यानं शिकवलं. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन. क्रिकेटमध्ये कधी कधी हारलेलं देखील चांगलं असतं. विश्वचषक हारल्यानंतर केन विल्यमसनच्या चेहऱ्यावरती जी स्माईल होती ना, खूप काही सांगून गेली. 50 ओव्हरचा ODI वर्ल्ड कप मेगा फायनलची मॅच सुपर ओव्हरमध्ये आली. सुपर ओव्हर देखील टाय झाली आणि जास्त बाउंड्रीजमुळे क्रिकेटचा शोध लावणाऱ्या इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक मिळाला. इतर रणनीतील 4 बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चालला दणदण करत सीमा पार, भगवा चौकार. टीमची टोटल 4 ने पुढे जाते. स्कोर जाऊन पोहोचला धावफलकावरती 27. श्रीमलंग वावंजे बॉलिंग ट्रॅकवरती संकेत. टप्पा पडलाय, खूप फिरलाय, कीपर बीट, शॉट थर्डमॅन बीट, बॉल चाललाय डीप लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा 22 आणि त्या सोबतीनं मिळतील धावा 4. नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. रायगडचा टायगर म्हणून ज्या आवाजाला ओळखलं जातं अजय गायकवाड, त्याच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं हे संगीत तुम्ही ऐकत होतात. सकाळी एव्हरी मॉर्निंग कधीतरी हे सॉन्ग प्ले करत चला. एक वेगळा खरं तर आनंद हे गाणं ऐकल्यानंतर मिळतो. आणि डीजे नितीन सोबत असला ना की क्रिकेटच्या संगीताच्या वेगळ्या विश्वात तो घेऊन जाईल यात शंका नाही आहे. 3 ओव्हर झालेत, रन झालेत 31, विकेट गमावलेत आतापर्यंत रोशन पाटील, ओमकार केणी, सतीश मिसाळ अशा 3 विकेट्स गमावल्यानंतर आफ्टर 3 ओव्हर 31 लॉस ऑफ 3 टीम बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. मंगलमूर्ती, सुनील स्पोर्ट्स, चिंचपाडा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एअर स्ट्राईक करावा लागेल. राकेश भोईरला जीवनदान मिळालं आहे. त्या जीवनदानाचा फायदा राकेश भोईर कशा प्रकारे उचलणार
ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आजच्या दिवसातील अजूनही यानंतर एक महत्त्वाचा सामना मॅच नंबर 5 तिरंगा 11 दुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध दर्शित 11 गावदेवी काकडवाल. एका बाजूला बळी महेश भावड्या इन ॲक्शन, तर दुसऱ्या बाजूला तिरंगा 11 दुंद्रेचे सुपरस्टार आपल्याला मैदानावरती उतरताना दिसतील. स्वागत आहे दोन्ही टीमचं. फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल कॉल. एका बाजूला प्रसन्न तर दुसऱ्या बाजूला महेश मडवी. पहिलाच बॉल प्रचंड वेगात, बॅट आली आहे का? हो, झाला होता बॅटचा स्पर्श. मागे कॅचचा ट्राय म्हणजे थोडंसं हार्ड होतं. चावी इनर एज घेऊन बॉल थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर निघतो. डॉट बॉल जी होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं ध्रुव पाटील. तर एका बाजूला ज्याला जीवनदान मिळालं तो राकेश भोईर खेळतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. स्ट्राईक रेट थोडंसं स्लो आहे, इम्प्रूव्ह करावं लागेल. हा अंडरम बॉक्सला टॅप केलाय. एक सिंगलचा मानस, ओव्हर थ्रो झालाय. आता रन बनेल. विकेट मिळणार होती खरं तर बॉलर सेंडला, तिकडे फक्त थ्रो करून बेल्सवरती बॉल नेऊन बेल्स खाली करायची होती. विकेट 100% होती, तिकडे नजर नव्हती यष्टीरक्षकाची. त्यामुळे एक सिंगल धावफलकावरती एक्स्ट्रा ॲड झाली आहे. ओव्हर थ्रो झाल्यानंतर ती बॅटर्सच्या खात्यात टॅली होईल. अक्षय खैरे बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतं ओव्हर नंबर 4 मध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तेजस्विनी, संकेत आणि अक्षय, म्हणजे माइंडसेट साफ आहे कॅप्टनचं. संकेत रांडेल परत आणायचं आहे. बॅटची लागली आहे लिडिंग एज. बॉल चाललाय पुन्हा एकदा फिल्डरला बीट करून डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी 4. चला मैं भावा डीजे नितीन तुझ्या टायमिंगला, पण बॅट्समनचं टायमिंग अजूनही होत नाही आहे. त्यामुळे टेन्शन आहे सध्या टीम चेंज पाडायला, कारण हा लक फॅक्टरचा 4 आला आहे. त्यामुळे कमबॅक करावं लागेल राकेश भोईरला. जसं सॉन्ग वाजलं मेलेलं कोंबडं त्याला मिळालं जीवनदान. गाजवेल मैदान. आता गाजवेल का हा क्वेश्चन मार्क. त्याचं उत्तर द्यायचं राकेश भोईर आणि त्याच्या बॅटला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती. आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीत स्वतःला इतकंच सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. त्यामुळे संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. 37 त्यामध्ये ऍड होतील 6 की जाईल विकेट. बॉल हवेत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डाऊन दी बॉल. विकेट ऍड होतीये अक्षय खैरेच्या खात्यात. फलंदाज बाद राकेश भोईर. बॅक टू द आउट. आज सन्माननीय खासदार साहेबांचं देखील आगमन होताना या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि खासदार साहेबांच्या जोडीनं पूर्ण रामचंद्र मडवी प्रतिष्ठान एक वेगळी धमक आणि एक वेगळी जिद्द. खरं तर रामचंद्र मडवी प्रतिष्ठानमध्ये जे लोकांना जमत नाही ते आपल्याला करायला आवडतं. म्हणून तर अख्ख्या भारतात जे कधी घडलं नाही ते आज पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये घडलं. 72 12th मॅन या स्पर्धेमध्ये जे 12वे खेळाडू येतील त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ. 72 टीममध्ये एक संघ चॅम्पियन बनेल. त्या विनिंग कॅप्टनच्या शुभ हस्ते होईल लकी ड्रॉ. आणि एक खेळाडूला पहिल्यांदा भारतीय टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती 12व्या खेळाडूच्या नावावरती लिहिला जाईल. 2 व्हीलर मोटर बाईकचा इतिहास. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. हा आलाय एक दमदार दर्जेदार षटकार. पहिल्या बॉलवरती खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर दीपेश केनीच्या बॅटमधनं पुल सक्सेसफुल झालाय. या षटकारानं टीमची टोटल धावफलकावरती चालली आहे. आपण पाहताय 43 धावफलकावर. आता बॅटच्या समोर एक्स्ट्रा कव्हरला वॉड शॉट इज दॅट. अपिश खेळत फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल बट फटका लाजवाब होता. क्रिकेटचं पहिला सी कॉन्फिडन्स. क्रिकेटचं शेवटचं अक्षर टी फॉर टेम्परामेंट, नॉलेज, एनर्जी. या सगळ्या गोष्टी या फलंदाजाकडे पाहायला मिळाला. त्याचं नाव होतं दीपेश केनी. षटकं संपली 4-11च्या सरासरीनं धावा धावफलकावरती बनलेत.
त्या म्हणजे 44-44. सुंदर सॉंग्स इकडे तुम्हाला ऐकायला मिळाला. प्राजक्ता शुक्रे हिच्या आवाजामध्ये सरबद्ध झालेलं आई बापाची लाडाची लेक वल्लवरे नखवा या 2 सॉंगला रिमिक्स करत जे सॉन्ग प्रचंड गाजलं महाराष्ट्रामध्ये. त्याच गाण्याच्या काही लाईन्स तुम्हाला डीजे नितीन पोचवत असताना टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 44. शेवटचं अंतिम षटक. पहिलाच बॉल फिरकीपटूला बॉलिंग ट्रॅकवरती संकेत. मागच्या 2 ते 3 मॅचमध्ये जरूर मिस केलं श्रीमलंग वावंजेनं संकेतला. संकेत एक असा अष्टपैलू खेळाडू आहे की ज्याची कमतरता कधीच श्रीमलंग वावंजे टीममध्ये कोणताच खेळाडू भरून काढू शकत नाही. मला आजही यांना परेशभाई व्यासपीठावरती आहेत. संकेतनं नागझरीची ज्यावेळी पहिल्यांदा आमदार चषक होते जे कंपाऊंडचं ग्राउंड होतं तिकडे पॉईंटला लगातार 2 बॉलवरती मारलेले 2 षटकार मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्यावेळी कॉमेंट्री आणि आपला काही संबंध नव्हता. बट तदनंतर संकेत रानडे हे नाव काय ना आयुष्यभर लक्षात ठेवण्यास या खेळाडूंना भाग पडला. इज व्हेरी डेंजरस. क्रिकेटचा कॅपिटल लेटरमध्ये लिहिला जावा क्लास असा प्लेअर संकेत रानडे. त्याच्या विरुद्ध सध्या गोलंदाजी करताना आला चौकार ओव्हर द बॉलर हेड. पहिल्या टप्प्यावर बॉल चालला सीमापार आणि मेतील धावा 4 हा आहे तो चौकार. चार धावेच्या मदतीनं पुढे जात असताना धावफलक आपल्याला पाहायला मिळालाय. आता अजून काही रन्स ॲड होतील. हा देखील आला बाईटच्या स्वरूपात चौकार. बॉल चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत रानडे जेव्हा जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय त्याच्या अगेन्स्ट थोडीशी विकेट किपरनं मिस्टेक केली आहे. हा दुसरा बाईटचा चौकार आलाय संकेत रानडेच्या स्पेलमध्ये. काम आपल्या हितेंद्र दादाचं हे सॉन्ग या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. आज खासदार साहेबांच्या सोबतीनं हितेंद्र मडवी यांची एक रॉयल एंट्री आपण व्यासपीठावरती पाहिली. हितेंद्र मडवी म्हटलं की आपण पाहिलं ना एक जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. एक या पूर्ण महाराष्ट्रातील नामवंत पैलवान म्हणून त्याच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आणि हितेंद्र मडवीबद्दल काही म्हणायचं झालं ना तर इतकंच. रुतबा यूही बरकरार रहेगा चाहे उजाडने वाले दिन रात एक क्यों ना कर दे. कारण मला जे काही मिळालं आहे ना माझ्या बाबाकडनं मिळालं आहे. आणि माझा बाप देखील म्हणेल की आज या कुस्ती क्षेत्रातील कला क्रीडा सामाजिक राजकीय क्षेत्रातील माझा वारसा माझे विचार माझी जनसेवा पुढे घेऊन जाणारा फार कमी वयात एक ढाण्या वाघ मी देखील माझ्या घरामध्ये पाळला आहे. आणि त्याचं नाव महाराष्ट्रातील एक नामवंत पैलवान हितेंद्र रामचंद्र मडवी. या नावातच आग आहे. आणि माणुसकीचं दुसरं नाव म्हणजेच हितेंद्र शेठ मडवी. आज खासदार साहेबांच्या सोबतीनं अनेक सारे क्षणचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून टिपण्यात आले. खूप लाजवाब खरं तर आज खासदार साहेबांचा वेळ या स्पर्धेमध्ये मिळाला. त्यांची उपस्थिती त्या सोबतीनं आमदार सन्माननीय राजेशजी मोरे साहेब आपल्यासोबत होते. आणि या विभागातील कार्यसम्राट नगरसेवक महेशदा गायकवाड या विभागातील शिवसेनेचे संघटक आणि शिवसेनेसाठी धडाडीचे कार्यकर्ते चैनूदादा जाधव आपल्यासोबत होते. आणि त्यांच्या तमाम प्रेक्षकांच्या आणि मान्यवरांच्या साथीनं आजचं क्रिकेट जे रंगलं ते खतरनाक आहे. खासदार साहेब देखील स्वतः म्हणाले आयोजन कसं असावं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकासारखं असावं. म्हणून तर पहिल्या पर्वापासून मी अनिलदादा इतकंच म्हणतो ना हमें चांद चाहिए ना फलक हमें बस चाहिए रामचंद्र मडवी ट्रॉफी की झलक.
इथे केले पुनरागमन संकेतनं अजून एक डॉट बॉल त्या सोबतीनं विकेट आली या स्टंपिंगच्या माध्यमातनं जी गोलंदाजाच्या खात्यात जाईल आणि फलंदाज इकडे होत आहेत बाद आणि धक्का लागला या मॅचमधला नंबर 6 बॅटिंग करणाऱ्या टीम मंगलमूर्ती सुनील स्पोर्ट चिंचपाडाला. पहिला डाव मैदानावरती संपलाय. स्टे ट्यून विथ अस. पहिला डाव संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 53. 53ला 6 बाद आणि 54 धावेचं लक्ष. नेक्स्ट मॅच एका बाजूला नेरे दुंद्रे परिसरातील अगदी आपल्याला संघ पाहायला मिळेल आणि प्रसन्न अमर गोलंदाजी युनिटमधली ताकद तर त्यांना फाईट करताना टीम मैदानावरती खेळेल. दर्शित 11 गावदेवी काकडवाल, महेश मडवी, बळी भोईर आणि भावड्याचा संघ इन ॲक्शन. टॉस टाईम. चला वळूयात. आपले समालोचक मित्र तिकडे उपस्थित आहेत, प्रवीण टेंबे, आणि हा टॉस टाईम. इट्स ओव्हर टू यू. प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय पाहुणे जिल्हा परिषद श्यामदादा पाटील. दादाला विनंती आहे, श्यामदादा या जॉईंट विथ अस आणि आपल्या शुभ हस्ते ते टॉस संपन्न होणार आहे. फ्रेश मॅच. दर्शित 11 गावदेवी काकडवाल, बलीबोईर कॅप्टन वर्सेस तिरंगा 11 तुंद्रे. फाय ओव्हर कंपल्सरी चेसिंग. काकडवाल वर्सेस तिरंगा 11 तुंद्रे. एक संघ श्री मलंगड विभागाचा आणि एक संघ ND विभाग नेरे तुंद्रे. हेर द टॉस. टॉस कॉइन स्पिन केला जाईल. टेल कॉल तिरंगा तुंद्रे. इट्स अ हेड. दर्शित 11 गावदेवी काकडवाल ऑन द टॉस. बल्लेबाई टॉस तुम्ही इथे जिंकलाय. 5 शतकांची लढत. सुरुवातीला आल्यानंतर कसं वाटलं आयोजन, आणि ही स्पर्धा सातत्याने चर्चेमध्ये असते, अनेक संघ आतुर असतात खेळण्यासाठी, काय म्हणशील? नक्कीच आम्ही गेल्या 4 वर्ष इथं खेळतोय आणि आम्हाला प्रत्येक वेळी योग्यता स्वतः फोन करून सांगतो एंट्री ठेवली तुमची, तुम्हाला खेळायचं आहे, आणि आम्ही प्रत्येक वेळी इथे खेळायला येतो. या स्पर्धेमध्ये 12th मॅनला एक बाईक आहे. हे पहिल्यांदा आम्ही बघतोय. 72 संघ आहेत. 72 संघाचे 12वा खेळाडू त्यांचं नाव लकी ड्रॉमध्ये घेतलं जाईल आणि एक 12वा खेळाडूलाही सन्मान दिला जाईल. ही संकल्पना तुला कशी वाटली? कारण 12th मॅन फक्त मोबाईल सांभाळायला नसतो, नाव सांगायला नसतो. आज इथे एक 12th मॅन बाईक घेऊन जाणार आहे. इनक्रेडिबल मला तर हे वाटलं, काय म्हणशील? नक्कीच, कारण असे बरेचसे प्लेयर असतात त्यांचे पूर्ण सीझन 12वा बसून जातो, बाबा तू 12वा बस. पण आता ही थिंकिंग यापुढे बदलली जाईल, कारण 12व्याला 2 व्हीलर भेटणे ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त एक निर्णय सांगा, तुमचा टॉस जिंकलाय, निर्णय. गोलंदाजी. येस, थँक्यू सो मच. हे होते बलीबोईर ऑन द टॉस काकडवाल अँड चूज टू बॉल फर्स्ट. तिरंगा दुंद्रे संघाचा कॅप्टन आपल्यासोबत आहे अमर. अमर, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? फलंदाजी. इथे आल्यानंतर तुम्हाला आयोजन कसं वाटले, स्पर्धा कशी वाटली? कारण सुंदर आयोजन आहे, शार्पीज आपण पाहतो, चषक सुंदर आहे, 4 बाईक. ही स्पर्धा तुम्हाला, या स्पर्धेबद्दल 2 शब्द. संकल्पना एकदम चांगली आहे आणि आम्हाला टायमावर अनिल दादांनी एंट्री दिली, त्यांचे पहिले आभार मानतो आम्ही. येस, थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन तिरंगा दुंद्रे संघाचे अमर. सो काही पाहुण्यांचा इथे आपण शुभ सन्मान करूया. शाही सन्मान जिल्हा परिषद श्यामदादा पाटील साहेब यांना सन्मानित करूया, ज्यांचे शुभ असते. नाणेफेकीचा कॉल आत्ता केला गेला आहे. टीम काकडवाल वर्सेस टीम तिरंगा दुंद्रे. ऑल द बेस्ट बोथ द टीम. श्यामदादा पाटील यांचा हा व्यासपीठावरती शाही सन्मान आपण करतोय. विशेष सन्मान अध्यक्ष योगेशजी मडवी यांचे शुभ असते आणि आमचे मुख्य आयोजक. बॅटिंग टीम, बॅटर पाठवायचे फास्ट. पुढील सन्मान केला जाईल सन्माननीय सुभाष दादा ढोणे. पुढील सन्मान असेल एकनाथजी दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो एकनाथ दादा पाटील आपला शाही सन्मान घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. एकनाथ दादा पाटील, मोस्ट वेलकम, द वॉर्म वेलकम इन दिस टुर्नामेंट. स्वर्गीय रामचंद्र मडे प्रतिष्ठान स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढील सन्मान असेल श्री रविदादा पाटील, ग्रामपंचायत मांगरुल सरपंच. सरपंच साहेबांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी आपण स्वागत कक्षामध्ये जॉईंट व्हायचे. आपलं मनपूर्वक स्वागत. गेस्ट इज अवर गॉड. पाहुण्यांचं स्वागत करताना आमचे अध्यक्ष मान्यवर, द वॉर्म वेलकम ऑल द गेस्ट. पुढील सन्मान चिंचपाडा गावातील निलिनजी म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. सो निलिनजी म्हात्रे, तुम्ही देखील स्वागत कक्षामध्ये आम्हाला जॉईन करा. आपलाही यथोचित मान सन्मान इथे केला जाईल.
शाही सन्मान सोहळा आपण पाहतोय. सो बॅक टू कॉम्बॉक्स अँड बॅक टू मॅच. इट्स ओव्हर टू यू बाबूशा अँड ओमकार शेट्टी सर. धन्यवाद. चला बाबूशा जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत. टार्गेट चेस करायचं या मॅचमध्ये 54 धावेचं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. मयूर म्हात्रे त्याच्या सोबतीनं संकेतच्या बॅटचा क्लास, मयूरची आक्रमकता की त्यांना थांबवलं जाईल. मंगलमूर्ती आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून या ऐकूयात आवाज बाबूशाह आणि इथे जातीय विकेट. लेग B4 विकेट. फलंदाज बाद. चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर ओमकार शेट्टी सर. कहीं ना कहीं यहाँ पर से बड़ा विकेट से टारगेट की बात करेंगे. टारगेट देखिए यहाँ पर से 54 का टारगेट है. एक पार्टनरशिप की जरूरत है. ज़्यादा कुछ मुझे लगता है क्रिकेट में सबसे अगर कोई चीज़ का बड़ा रोल बड़ा भूमिका रहता है वो है पार्टनरशिप है. प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी, और ये साझेदारी की जरूरत है यहाँ पर से. सिर्फ आगे देखिए बुलंद टॉप परेश भाई देखिए हम देख सकते हैं हमारे VIP डैश में मैच का आनंद लेते हुए. उद्योगपतियों के साथ देखिए सतीश दादा पाटिल हमारे रुचि देखिए कहीं 40+ के खिलाड़ी अजय दादा भूर, मुन्ना भाई. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. उसके साथ साथ जिगर चर्चा करते रहेंगे. कहते ना हमेशा हर टीम हर कामयाबी के पीछे जो पीछे कहते ना पर्दे के पीछे तो आदर्श स्तंभ की बात करेंगे वो आपके साथ जुड़े हैं. लेकिन इस मुकाबला की बात करेंगे यहाँ पर टारगेट बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन छोटा नहीं माना जाएगा जब 11-12 की औसत एवरेज आ जाती है. लेकिन ये विकेट इतना बेहतर है ना जहाँ गेंदबाज को भी मदद कर रही है और वहीं देखिए बल्लेबाज को भी मदद कर रही है. मयूर मात्रे के इन्फॉर्म बल्लेबाज देखिए सुनने पर आउट होते हुए निराश करते हुए और संकेत नारायण और उनके साथ देखिए तेजस मुकादम है. बहुत ज्यादा देखिए कोशिश यहाँ पर करने की यहाँ पर से मिनिट्री पावर प्ले इसलिए रनों की तलाश ढूंढ कर रहे हैं यहाँ पर. लेकिन कभी कभी कहते ना जल्दबाजी में हम अपना विकेट गवा देते हैं. जल्दबाजी में हम अपने आप को गवा देते हैं लेकिन इस उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाती है. और उस उम्मीद के साथ देखिए इस वक्त गेंदबाजी में बहुत बढ़िया. हाँ ये देखिए ये कॉन्फिडेंट बढ़ाएगा. भलाई सिंगल आए और ये काम करना जरूरी था और डायरेक्ट हिट होता तो फिर शायद मुझे लगता है टाटा बाय बाय नजदीकी मामला हो सकता था. संकेत पाटिल देखे गेंदबाजी में यहाँ पर बल्लेबाजी की तरफ नजर घुमाएंगे. रोशन पाटिल बाला. हाँ एक छक्का लगाने के बाद वो भी आउट हुए. यहाँ पर से राकेशपुर देखिए उन्होंने भी थोड़ा लंबा इनिंग्स खेला. 15 का कोई बल्लेबाज ज़्यादा बड़ा इनिंग्स नहीं खेल पाए. लेकिन आखिरी में देखिए ध्रुव पाटिल और दीपेश केनी भाई बात करेंगे उन्होंने एक फाइटिंग टोटल तक लेकर गए. गेंदबाजी की जिक्र करेंगे इस ओवर के बाद किस तरह से यहाँ पर श्री मलंग मोहन टीम का देखिए फील्डिंग श्री और सुनील स्पोर्ट चिचपड़ा टीम है अनुभव टीम है यहाँ पर से. संकेत रनार देखिए बात करेंगे इनकी बल्लेबाजी खास. ये देखिए हाइट थे ऊंचा थे लेकिन फाइट देना चाहते थे यहाँ पर और ये विकेट कहीं ना कहीं दिल तोड़ेगा भाई. यहाँ पर कहती ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा और कभी कभी वही रुलाता है सबसे ज्यादा सबसे ज्यादा सबसे ज्यादा सबसे ज्यादा. कोई बात नहीं बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर से 2 बल्लेबाज आउट होते हुए और मुझे अभी भी ऐसा लगता है ओमकार शेट्टी सर क्रिकेट है. हमने देखा यहाँ पर जहाँ पर मुकाबला खेला गया था भाई यहाँ पर शाम के से पहले लगातार संग्राम लेबर टीम जिस तरह से शुरुआत की थी गेंदबाजी में और उसके बाद देखिए बात करेंगे यहाँ पर चिन्ह टीम जितनी भी तारीफ किया जाए और हल्की से एक पार्टनरशिप की साझेदारी बन जाए ना एक बल्लेबाज है तो फिर आसान बन जाता है. यहाँ पर से नए बल्लेबाज मैदान में आते हुए अक्षय पाटिल लेके इनके पास से क्वालिटी अनुभव है लेकिन इस अनुभव की बहुत जरूरी होती है. इसलिए कभी कभी कहा जाता है लेजेंड खिलाड़ी की टीम में होना बहुत जरूरी है. नए लोगों के आने से पुराने लोगों का कभी भी वैल्यू कम नहीं होता है. कहते ना हीरा चाहे कितना भी पुराना हो लेकिन चमक नहीं छोड़ता. वो कट खेला यहां से और देखते हैं यहां पर फायदा मिलेगा क्या पर से. और जो पिछली 2 विकेट से दिल टूटा था यहां पर से लेकिन इस चौके से देखिए फील्डिंग वाले का दिल टूटा होगा. दिल तोड़ के ना जा मुंह मोड़ के ना जा.
फिर से एक बार उस दिल में थोड़ी सी जख्म लगाती हुई यहाँ पर से चौके के साथ टीम का स्कोर की बात करेंगे, 5 रन बनाए हैं और यही तो बताया 54 बनाना है, अभी भी देखिए 49 की जरूरत है, आने वाला देखिए 24 गेंद बचा है। हमारे भाई देखिए VIP डैश में तशरीफ रखें, WPL सबसे बड़ी लीग है, मुझे लगता है इस साल बड़ी धमाका देर से आएगा लेकिन दुरुस्त है। और टोटल की बात करेंगे 5 पर 2 हैं और यहाँ पर देखिए साझेदारी की जो बात बताई थी, क्या साझेदारी बनाएंगे या तोड़ने में कामयाब रहेंगे गेंदबाजी, तो आने वाला वक्त बताएगा। अक्सर कहा जाता है ना, जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। और 2 बल्लेबाज यहाँ पर तुरंत गिरे हैं, कौन भूल सकता है वो मुकाबला, वो मंजर है। मानो के मिनी वानखड़े के मैदान पर जाइए, 2 अप्रैल था 2011 था, जहां पर वीरेंद्र सहवाग सुनने पर आउट हुए थे, उसके बाद सचिन रमेश तेंदुलकर का भी विकेट गिरा था, 2 बल्लेबाज तुरंत आउट हुए थे, लेकिन उसके बाद गौतम गंभीर से महेंद्र सिंह धोनी की वो पार्टनरशिप यहाँ पर जरूरत है। यहाँ पर हल्की हाथों से खेलते हैं, यहाँ पर लंबा विकेट है, देखिए कठिन, दूसरे के लिए भागे हैं, रिस्क है, लेकिन कहते हैं ना, जहां रिस्क रहता है वहीं तो जीत ज्यादातर फिक्स रहता है, और जहां इश्क रहता है ना, वहां दिल टूटने का रिस्क रहता है। इसलिए कहते ना, इश्क में दिल टूटता है और रिस्क में रिकॉर्ड टूटता है, और जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 7 रन। कमाल का देखिए यहाँ पर मुकाबला चलता हुआ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 53। ओ स्वीप करना चाहते थे यहाँ पर से कसी हुई गेंदबाजी, देखिए लेन को कभी आगे रख रहे हैं, कभी अप टैकर रख रहे हैं, कभी देखिए गुडलेन से, कभी लेन गेंद। बहुत बढ़िया, जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। हर सतीश मिसाल देखिए गेंदबाजी में टीम का स्कोर 7 बना है, और जहां पर देखिए 54 बनाना है, और अभी भी देखिए मंजिल से थोड़ा दूर है। तैयार प्रेक्षक बार गेंदबाज है, ओ इस बार देखते हैं बल्ले पर नहीं आया, पर से हल्का सा साउंड था, बल्ले से रन आता हुआ। सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन देखते हैं मंजिल अभी भी देखिए बात करेंगे 46 की जरूरत है, और आने वाली गेंद की बात करेंगे तो यहाँ पर 21 गेंदे अभी भी बचा हुआ है, यहाँ पर से 21 गेंद 46 की जरूरत है। कहते ना, अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो, रन ना मिले तो फिर रन ढूंढना भी सीखो, तलाश करना पड़ेगा यहाँ पर। और अक्सर इनके अंदर है वो काबिलियत बड़े हिट खेलने का, लेकिन से थोड़ा सा 2 विकेट गिरा है, जिसका दबाव कहीं ना कहीं है, लेकिन देखते हैं दबाव को किस तरह से। अक्सर देखिए यही बात बताए थे, बड़ा हिट खेलना चाहते भाई, यहां से मैं तेरी मैं ना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा, टाली ठोक रहा है ठोटा। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए सागर पहुंचे यहां पर से 14 रन। कमाल के देखिए यहां पर से तैयार गेंदबाज देखिए यहां से फिर एक बार ओ रिवर्स खेलने का, ये मुझे समझ में नहीं आया भाई, जब इतना आप स्क्वायर कवर के ऊपर खेलते हो, इतना बढ़िया छक्का, फिर रिवर्स खेलने की क्या जरूरत है भाई। यहाँ पर जब 2 भाकर सुकड़ से काम चल रही है भाई, बिरयानी खाने की क्या जरूरत है। वही तेजी से बात करते हैं यहाँ पर से, कभी कभी कहते हैं ना, खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। गलती जब हम खुद करते हैं तभी भुगतना पड़ता है। 14 रन बनाए, अभी भी जीत की बात करेंगे तो 40 की जरूरत है, 40 रनों की जरूरत है। अक्षय देखिए बात करेंगे, अक्षय पाटिल दबाव तो डाले हैं, साफ दिखता है पर दर्शक देखिए खचाखच लगभग 15,000 से ज्यादा। कमाल के टाइमिंग है, लाजवाब गेंदबाज फिर एक बार तैयार, और ये चलिए फुल लेन खेला भाई यहाँ पर से, स्क्वायर लेग बाउंड्री के लेन बाहर देखिए यहाँ पर, ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, दे सादे अक्षय अक्षय। मत बनो भाई,
बॉलीवुड में कुछ भी चलता है, वो एक्टिंग है, ये रियल है भाई। मुझे अक्सर की नहीं, मैं कहूँगा हर खिलाड़ी को मैं सलाह देता हूँ, जो आपकी स्ट्रेंथ ताकत है ना पहचान है, अगर बाबूशाह एंटरटेनमेंट शायरी छोड़कर अगर सिंपल से कमेंट्री करने जाएं, दूसरी मर्तबा यहाँ नहीं दिखेंगे। तो जो आपकी पहचान है ना, उस पर पहले काम करो भाई। टीम का स्कोर देखिए पहुंचा है 18 रन। समीकरण की बात करेंगे, 36 रनों की जरूरत है और 18 गेंद बचा यहां पर। अगला मैच 3 ओवर का जब खेल कंप्लीट होगा तभी जिक्र करेंगे निश्चित रूप से। शायद टॉच इसका हो चुका है बहुत जल्दी। 2 ओवर में देखिए बात करेंगे, टीम का स्कोर जाकर पहुंचा 18 रन और अभी भी देखिए 36 की जरूरत है। यही तो बात छेड़ा था भाई यहां से। ओ जड़ में रखते हुए अब देखिए पार्टनरशिप बन रहा है भाई यहाँ पर, और अभी भी जीत के लिए 35 रनों की जरूरत है। डीजी नितिन, आपको पता है ऑस्ट्रेलिया टीम की गोरी गोरी छोरी जब बना लिए थे 338 रन, वो दिन याद कर लीजिए। दीवाई पाटिल का मैदान से सेमीफाइनल मुकाबला, उन्हें भी गुमान आ गया था भाई कि मुकाबला हम हरा देंगे, लेकिन इंडिया की वुमेन छोरी देखिए बात करेंगे, जो साझेदारी बना था 167 का साझेदारी। सैफल्ली वर्मा 10 पर आउट हुई थी, उसके बाद 54 पर 2 विकेट था, स्मृति मंथना का विकेट, लेकिन उसके बाद जो पार्टनरशिप बना था और संकेत रानाड़ी के बाद ये पार्टनरशिप है। और ये पार्टनरशिप देखते हैं कितना मुश्किल बनाएगा, कितना आसान बनाएगा। हवा में गेंद देखिए यहाँ पर अक्षय पाटिल, बड़ा विकेट गिरता हुआ यहाँ पर, और दूसरी तरफ देखिए चिचपड़ा टीम की सेलिब्रेशन चलता हुआ, डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। डुबा डुबा देखिए, एक बड़ा विकेट डुबा, क्योंकि अक्षय पाटिल का विकेट देखिए यहाँ पर से बहुत अहम था। ये मुकाबला में चलता रहेगा, कभी तेरी तो कभी मेरी भाई, वक्त वक्त का खेल है, जिसका आ गया वो छा गया, जिसका आ गया उसका छा गया। टीम का स्कोर 19 है। अभी भी जीत की बात करेंगे, 35 का जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे यहाँ पर 16 गेंद, 35 की जरूरत है। नए बल्लेबाज ओमकार पाटिल है, इनके पास क्वालिटी भाई, बड़ा हिट खेलते हैं, लेकिन यहाँ पर तेजस का साथ कैसा देंगे, और गेंदबाजी में तैयार। ये देखिए आते ही खींचा भाई यहां से, ऊंचाई ली और लंबाई की कमी रह गई भाई यहां से। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, और देखिए हाथ मिला रहा है यहां पर बाला। नहीं, और पाला देखिए जाकर हाथ मिलाता हुआ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 19 पर रुका है, अभी भी 35 की जरूरत है। और आजकल के जो खिलाड़ी है ना, लगातार जाते ही लगते हैं कि छक्का चौका उड़ाए भाई। पार्टनरशिप देखिए तेजिश मुकादम नॉन स्ट्राइक पर है, और अभी भी देखिए 15 गेंद 35 की जरूरत है। कहते ना, जिंदगी में पैसा भी खूब कमाओ और जिंदगी में रन भी बड़ी आसान से कमाओ, लेकिन जल्दबाजी में कभी कभी काम ऐसा बन जाता है, मुश्किल है। तारीफ करना चाहूंगा गेंदबाज का यहाँ पर संकेत पाटिल का। संकेत पाटिल ने संकेत दे दिया भाई, यहां से रुकेंगे नहीं, झुकेंगे नहीं। लेकिन एक पार्टनरशिप जो बन रही थी, वो पार्टनरशिप टूटने के बाद है, अब थोड़ा सा कठिन होता है वहां पर से। प्रत्येक देखिए मैदान पर उतरे यहां पर से, लेकिन तेजिश मुकादम देखिए, नहीं ये थोड़ा सा मुझे लगता है बेहतर होगा। लेफ्टी राइटी कम्बो क्या गेंदबाज के लिए थोड़ा कठिन बनेगा? हाँ, लेफ्टी राइटी, यही बात बताया भाई यहां पर। शायद ऊपर इन्हें खिला सकते थे ओमकार के ऊपर थोड़ा सा, और आता हुआ देखिए 4 रन। के 31 की जरूरत है। जिस मेला में नितिन गुज्जर ने क्या कहा था पता है आपको? काली असली बारूद चाहिए, असली बारूद है। अब असली मुकाबला शुरू हो चुका है। देखिए 31 की जरूरत है, और आने वाले देखिए पता है 14 गेंद 31 की जरूरत है। अजून 14 चेंडू बघा, 31 धावाची अजून गरज आहे। और ये देखिए असली खेल, लेफ्टी राइटी कम्बो, और एक कम्बो जोड़ी, एक कम्बो जोड़ी देखते हैं यहाँ पर से। और ऊंचाई ली है भाई यहाँ से, बड़ा हिट के बाद देखिए ऊंचाई तो ले ली, लंबाई की कमी पड़ गई भाई यहां से। मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे नितिन, तुझे तो बिच्छू नहीं मारा ना?
बिच्छू मार गया, क्योंकि अभी भी देखिए समीकरण की बात करेंगे 31 की अभी भी जरूरत है भाई यहाँ पर। और गेंदे 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 बात करेंगे सुबर का, देखिए अभी भी एक गेंद बचा है, 13 गेंद 31 की जरूरत है। अभी भी मुकाबला बैलेंस है भाई, 12-30, 12-35, 12-38 बनता है। लेकिन यहाँ बल्लेबाजी की बात करेंगे, 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं। सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, लेकिन कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं। और संकेत पाटिल लेके अभी तक 3 बल्लेबाज है, यानी 2 ओवर में देखिए 5 विकेट हासिल कर चुके हैं। और कमर तोड़ गेंदबाजी भाई संकेत पाटिल के लिए एक बार जोरदार तालियां। 5 विकेट देखिए 2 ओवर के स्पेन में लेते हुए। यही तो बात किया भाई, सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, लेकिन कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं। और जिसमें संकेत पाटिल आने वाला 12 गेंद अभी भी देखिए 31 की जरूरत है। कहानी में अभी भी ट्विस्ट है। क्रिकेट हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। आणि या आपण एक सन्मान करूयात शिवसेना जिल्हा प्रमुख 12 पण या परेशभाई पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जाईल। आणि हा सन्मान करताना आपल्याला आनंद आणि अभिमान आपण सन्मान करतोय शिवसेनेच्या श्री मलंग परिसरातील आणि रायगड जिल्ह्यातील एका ढाण्या भागाचा। आणि योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते आदरणीय परेशभाई पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। थँक्यू सो मच भाई, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। भाई स्वतः एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत, नेहमीच क्रिकेटवरती निष्ठा आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक। आणि भाईंचा सन्मान या ठिकाणी ऑन स्क्रीन होताना तुम्ही पाहताय। रायगड जिल्ह्याची मुलुख मैदानी तोफ आणि शिवसेनेचा ढाणा भाग आपल्या सोबत। वावंजे गावाची शान परेशभाई पाटील आणि भाईंचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय। यानंतर आपण या ठिकाणी आमंत्रित करूयात उपजिल्हा प्रमुख शिवसेना रायगड आपल्यासोबत जोडले जातील। आणि या आपण सतीशदा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूयात। सतीशदा पाटील यांना देखील सन्मानित करताना योगेशदा आणि काकांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यानंतर शिवसेना शाखा प्रमुख आणि एक अतिशय चांगला खेळाडू ज्यांना वावंजेच्या क्रिकेटला अनेक वर्ष दिली, ऋषीदादाला या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। ऋषीदादा गोंधळी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। हा फटका चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनला, फिल्डर आहे बनून राहील प्रेक्षक। चाललाय बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, व्हेरी मच नीडेड सिक्सर। आणि ऋषीदादांना असे अनेक षटकार वावंजेसाठी लावलेत। आज तो म्हणत असेल आपल्या टीममेट्सला, अजून भावांनो फक्त 2 मारायच्यात। चलिए 11 गेंद देखिए अभी भी 24 की जरूरत है। चलेंगे सम्मान का ही चलता पर 11 गेंद 24 की जरूरत है। आणि ऋषीदादा सध्या 40+ खेळतोय, अजून रेग्युलर कमीत कमी 5 वर्ष तुझं जे फिटनेस आहे ना, त्या हिशोबानं दादा तू आरामात खेळू शकला असता। ज्या फिटनेसच्या जोरावरती तुनं क्रिकेट टिकवलंय। आणि या जेव्हा मॅचमध्ये षटकार आला, मॅच पुन्हा एकदा कमबॅक। आणि ऐकूयात पुन्हा एकदा एक शेरशायराना अंदाज बाबूशाह। चलिए तेजेश मुकादम देखिए इनके बारे में जिक्र कर रहे थे भाई, इनके साथ साझेदारी निभाई भाई। पर 11 गेंद अभी भी 24 की जरूरत है। उनका सर कहते ना, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है। और इसी कुछ समंदर के लिए जो टकराने के बाद हमेशा पत्थर ढूंढता है। पर 5 बल्लेबाज आउट होने के बाद देखिए अभी भी तेजस मुकादम देखिए बता रहे हैं क्या दिखाएंगे 10 का दम। आने वाला बचा है 11 गेंद से। या गेंदबाजी में बात करेंगे ध्रुव पाटिल से, क्या करेंगे कमबैक। छोटा सा इनिंग खेले तो ध्रुव पाटिल की बात करेंगे, 5 रनों का इनिंग्स था। और तेजस मुकादम देखिए ठीक, तर व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूयात नारिवलीवरून नरेश काठे यांचं शुभागमन झालंय। तर नरेश काठे यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मंचावरती। आणि नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालंय बुर्दुल गावातील अगदी राजकीय क्षेत्रातील एक प्रचंड मोठं असं नाव आदरणीय सुनीलदादा पाटील यांचं, ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील यांचं करूयात आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। इनिंग अगदी जशी फिनिश होईल हे सगळे सन्मान व्यासपीठावरती आपण जरूर करू। मॅच खूप खतरनाक चालली आहे, जाऊया कॉम्बॉक्समध्ये। 10 गेंद
और तेजेश मुकादम के लिए देखिए बार वाइट का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ और अंपायर को यहाँ पर चैलेंज कर लिए भाई। फील्डिंग टीम का कहना है कि हम सेफ हैं, अंपायर कॉल है वाइट कॉल है। तीसरे अंपायर चलिए तीसरे अंपायर छोड़ेंगे यहाँ पर से। तीसरी अंपायर देखिए यहाँ पर से चलिए तीसरे अंपायर देखिए मनोज पवार सर का कॉल आता है यहाँ पर से वाइट के नहीं, यानी रिबू अनसक्सेसफुल यहाँ पर रहता हुआ। अब वापस आपको रिबी लौटना बड़ा कठिन है भाई। अब अंपायर कॉल के पर आपको वेट इंतजार करना पड़ेगा। 23 रन बनाए लेकिन कोई बात नहीं भाई, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। नितिन कहा जाता है ना, 1000 तलने वाले से एक चाहने वाला भी बेहतर होता है। भला देखिए कितनी भी खराब गेंद जाए आपके। ओहो ये चले वाइट का इजाफा तेजेश मुकादम मानो कि यहाँ पर चिचपड़ा के बीच में चल रहा है फाइट। जीत के लिए चाहिए 22 और गेंद बचाए देखिए अभी भी यहाँ पर 10 रन भाई। यहाँ पर सुबह आइए शाम आइए इस नाका पर आइए, खास करके नारायण पड़ा पर देखिए जहाँ कल्याण पनमेल के लिए मिलता है बस। गेंद बचा है 10 और जीत के लिए चाहिए देखिए 22 और तैयार फिर एक बार गेंदबाज है। और ये तो बहुत बड़ी गलती हो रही है भाई, बहुत बड़ी गलती हो रही है। कहते ना छल का फल आज नहीं तो कल भाई, आज ही चाहिए, कल तक वेट इंतजार कौन करता है भाई। यहाँ पर अभी भी जीत के लिए देखिए बात करेंगे 21 की जरूरत है यहाँ पर। तेजेश मुकादम क्या खेल रहे हैं अपनी चाल है, क्या टीम बनेगी माला माल से। प्रकाश दादा पाटिल भी देखिए बात करेंगे कि हमारे लेजेंड से परेश भाई के साथ देखिए कई सारे हमारे लेजेंड खिलाड़ी अभी भी वीआईपी डैश में मैच का मजा लेते हैं यहाँ पर। 21 की अभी भी जरूरत है और आने वाली गेंद की बात करेंगे 10 गेंद और किनारा लिया यहाँ पर भाग्य के साथ है। और तेजेश मुकादम बता रहा है भाई यहां से कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। तेरा भरोसा जितना कीमती हो चुका है, धोखा भी उतना महंगा। देखिए 17 की जरूरत है। क्या तेजेश मुकादम और फिर से खींचा यहां से देखिए भाई, मार डाला, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत देख डीजे वाला, तो भी तोड़ दे डीजे का ताला। प्रसन्न पाटिल मुझे लगता है ये आईपीएल में होना चाहिए, कोई बात नहीं, मेहनत करते रहिए। तीसरी अंपायर देखिए यहां पर और जब तीसरा अंपायर लिया गया है और तीसरे अंपायर अनिल दादा टोपरी यहां पर जुड़ेंगे। यहाँ पर गेंदबाजी की एक्शन के पर मांग है, लेकिन मुकाबला देखिए अभी भी हारे नहीं है भाई सुनील स्पोर्ट्स चिचपड़ा टीम, लेकिन झुकाए है मुकाबला को भाई। तेजेश मुकादम कहते ना दुनिया झुकती है भाई, झुकाने वाला चाहिए। समीकरण की बात करेंगे अभी भी देखिए, ओ खराब गेंद देखिए, इस बार ताकत नहीं थी भाई, नजाकत थी भाई यहाँ पर। और उसके लिए देखिए फील्डर रखा है दूसरा देखिए पर, ओ चिकी चिकी बड़ा कड़क है। ओ माय गॉड ये क्या हो गया भाई, यहां से मानो के लैला के शादी में लफड़ा हो गया। और ये लफड़ा बड़ा हो गया क्योंकि 500 रुपया कैश प्राइज है और उसके साथ एक टी शर्ट है। दिलीप सेठ मडवी बात करेंगे यहां पर से। या स्पर्धेच्या पहिल्या बॉलपासून अंतिम बॉलपर्यंत एक कॅश प्राइज आहे जे फक्त तुम्हाला रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या स्पर्धेतच पाहायला मिळतं। कोणत्याही बॅटर्सनं 3 रन या ठिकाणी कंप्लीट केल्या त्याच्यासाठी दिलीप शेठ मडवी यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज आणि एक आकर्षक टी शर्ट आणि इकडे 3 धावा झालेत, एक टी शर्ट आणि 500 या प्लेयरला दिले क्या जाते। बात है, ये दिलीप सेठ ही काम कर देते हैं, दिल ना दिया। ओ ये इसके बाद देखिए ऊंचाई ली और देखते हैं लंबाई की क्या कमी यहाँ पर। लंबाई की तो कमी है, कैच तो लिया गया है, ये बैटर क्यों भाग रहे हैं, क्या कुछ शक है, डाउट है, लेकिन देखते हैं अंपायर क्या कहते हैं भाई यहाँ पर। ये देखिए चिंगो चिंगो बैटिंग टीम ने देखिए बात करेंगे पर टीआरएस सर गए हैं और जिसके कारण देखिए बैटर तक कॉन्फिडेंट दिखाए हैं, लेकिन दिखते हैं यहाँ पर से तीसरे अंपायर का डिसीजन क्या आता है यहाँ पर से। भरोसा जितना कीमती हो चुका है, धोखा भी उतना महंगा हो चुका है, इसलिए पाला अभी तक देखिए नाखुश है अपने गेंदबाजों से।
चलिए फिर डिलीवरी यहाँ पर बल्लेबाज को आना पड़ेगा भाई यहाँ पर से। ओ यूटी बड़ा विकेट गिरा है, लेकिन कहते हैं शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, क्योंकि जब तक मैदान के अंदर तेजिश मुकादम जीता है। समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे। समीकरण देखिए यहाँ पर बनाना होगा भाई, 10 रनों की जरूरत है और आने वाली देखिए जो गेंद यहाँ से बचा है, 6 गेंद देखिए 10 की जरूरत है यहाँ पर। क्या मुकाबला, क्या मुकाबला। डीजे नितिन क्या कहना चाहोगे, मुकाबले में खली बली मच चुकी है। दिलीप शेट के पास से ले लो 500 टी शर्ट, 3 रन भागकर। नाही, एकच गोष्ट फक्त फरक आहे, बाबूशा थोडासा गोरा आहे आणि ले बेटा किरीश का गाना सुनेगा थोडा काला आहे, बाकी फेसिंग अँड पर्सनॅलिटी जवळजवळ मॅच होते योगेश दादा। तो चलिए बात करेंगे यहाँ पर से। जोश और जुनून का खेल है क्रिकेट, डर के आगे नहीं है टिकट है। क्या डर पैदा करी यहाँ पर से, 6 गेंद 10 की जरूरत है। वाटा मैच का मुकाबला। तेजिश मुकादम देखिए यहाँ पर क्या संघर्ष कर रहे हैं ओमकार शेट्टी सर। कहती ना जो कमजोर होते हैं ना वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। क्या सुनील स्पोर्ट्स चिचपड़ा टीम यहाँ से करेगी कमबैक है? क्या तेजिश मुकादम का मैदान पर रहना क्या टीम के लिए आसान बनाएगा ये जीत है? ये तो आने वाला समय बताएगा। क्या मुकाबला देखिए, 6 गेंद 10 की जरूरत है यहाँ पर। तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं आदरणीय बबनदादा मडवी यांचं, आणि त्यांचं करूया त्या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। तो चलिए कमाल के देखिए यहाँ पर सर तैयार गेंदबाज है। ओ ये देखिए हुक किया यहाँ पर सर, फील्डर देखिए पर कैच लेते हुए तेजिश मुकादम, बड़ा विकेट। आता रंगाती आली मैच। क्या बात है, तेजिश मुकादम का आउट होना, क्या उसके बाद खतरे की घंटी रहेगी? क्या आजकल नीचे के बल्लेबाज है और कमाल के देखिए दीपेश के नहीं देखे भाई के नहीं देखिए। बात करेंगे यहाँ पर गेंदबाजी में पर अनुभव एक्सपीरियंस है, लेकिन इस बल्लेबाजी में बात करेंगे यहाँ पर अक्षय खैरे। गेंदबाजी में तो कमाल कर लेते हैं, लेकिन अब बल्लेबाजी में क्या धमाल कर पाएंगे? 5 गेंद अभी भी देखिए। बात करेंगे जीत के लिए 10 की जरूरत है। भाई के नहीं देखिए, जहां मैटर बड़ा होता है वहीं भाई के नहीं खड़ा होता है, लेकिन यहां पर देखते हैं और सीधा देखिए स्ट्रेट ड्राइव के लिए पहला रन तो भागे हैं तेजी से, और दूसरे के लिए भी भागेंगे यहाँ पर, और दूसरा रन भी देखिए कंप्लीट होता हुआ। क्या मुकाबला खेला जा रहा है यहाँ पर। अभी भी देखिए बात करेंगे 4 गेंद 8 की जरूरत है। कहते सब वक्त की बात है, जिसका आ गया वो छा गया, और जब तक तेजिश मुकादम थे लग रहा थे छा गए भाई। यहाँ पर तेजिश का विकेट गिरने के बाद थोड़ा तो दबाव बना है, लेकिन इससे एकाक बड़ा हिट है, फिर से दबाव निकाल सकता है और एकाक विकेट वापस दबाव बना सकता है। आने वाला 4 गेंद 8 की जरूरत है। ओ ये देखते छोटी छोटी गलती, कहीं मार ना दे। और ये समीकरण देखिए फिर से एक बार बदलता हुआ, 7 की जरूरत है, और आने वाले देखिए गेंद बचा है 4। क्या मुकाबला चलता हुआ। हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। ओ ये देखिए मेहनत करना पड़ेगा। 4 गेंद 6 की जरूरत है यहाँ पर। ओमकार कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, क्योंकि हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। अगर किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा कर रहा है। 4 गेंद। ओ मेहनत ये नहीं कहेंगे कि भाई कहने मेहनत नहीं करना चाहता है, मेहनत करना चाहते। ये क्रिकेट ही देखिए अंडर प्रेशर और दबाव को झेल नहीं पा रहे ओमकार यहाँ पर। ये दबाव को देखिए यहाँ झेल नहीं पा रहे यहाँ पर से। अब मुकाबला देखिए बहुत क्लोज जाकर पहुंच गया है। देखते हैं यहाँ पर अंपायर से देखिए थोड़ा सा बातचीत चलता हुआ, और थोड़ा सा बातचीत करिए लेकिन इससे ज्यादा आगे मत है। चलिए अंपायर मैच को तुरंत ऑन करना पड़ेगा। खिलाड़ी देखिए आपको शांत कंट्रोल रखना पड़ेगा भाई यहाँ पर से।
शायद मुझे लगता है रिप्ले भी वहां पर दिखाया जा रहा है स्क्रीन पर। डायरेक्ट देखिए यहाँ पर ये ऐसा प्रतियोगिता है ओमकार शेट्टी सर, देखिए डायरेक्ट बड़ी स्क्रीन पर आपको दिखा दिया जा रहा है यहाँ पर से वाइट। देखिए यहाँ पर से अंपायर कॉल यहाँ पर से निश्चित रूप से हम समीकरण की बात करेंगे थोड़ा सा। 5 रनों की जरूरत है और गेंद बची है 4 बाई यहाँ पर से। खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है, लेकिन भाई के लिए कैसा युद्ध है भाई यहाँ पर, आखिर दम तक लड़ने की ताकत रखती है। लेकिन अक्षय खैरे की तारीफ करना चाहूंगा, डटे हुए मैदान पर, हालत जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। आने वाला 4 गेंद 5 की जरूरत है। ये देखिए स्टेयर किया भाई यहाँ पर, कमाल का स्क्वायर कट देखिए यहाँ से, दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और अक्षय खैरे बल्लेबाजी कर रहे, ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी। इसमें एकदम जीत के लिए देखिए चाहिए 1 और गेंद बचाए 3 गेंद पर 1 की कल जरूरत थी भाई, पसीना छुड़ा दे इस मैदान के अंदर से। 1 बॉल पर 1 भी आया था भाई यहाँ पर से, लेकिन अब 3 गेंद देखिए यहाँ पर 1 की जरूरत है। लेकिन अल्ताफ राजा कहते हैं ना, वो साल कोई दूसरा था, ये साल कोई दूसरा है। वो कल का दिन था, ये आज का दिन है भाई, ये आज का जुनून है, आज का जोश है। और अक्षय खैरे देखिए सिर्फ गेंद से नहीं यहाँ पे, अब बल्ले से भी उड़ाया। स्पोर्ट चेचपड़ा टीम हार लग गया, अच्छा फाइट किया यहाँ पर से, हार जीत तो होता रहता है। देखिए या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचमध्ये जाईल विथ द बॅट, ज्यानं खूप सुंदर बॅटिंग केली, तेजस मुकादम ते ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच। आणि ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार आणि त्यांच्या सोबतीनं आपल्यासोबत जॉईन होतील। चलिए ओम बात करेंगे यहाँ पर सर रोशन पाटिल सर, प्रवीण टिम्बे सर कमेंट्री बॉक्स पर छोड़ेंगे। और भाई के देखिए मखमली चेहरा रवी दादा पाटील या आपण आणि सुनील दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय। आणि रोशन पाटील यांना विनंती आहे, आपण या चिंचपाडाचे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। आणि वावंजेचे सुरेश गोंधळी हरिभक्त पारायण त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। रोशन पाटील या बाळा, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। मॅन ऑफ द मॅच प्लेअर प्लीज थोडं लवकर या, शिवलंग वावंजे मॅन ऑफ द मॅच प्लेअर। आणि ज्यांनी 3 रन पूर्ण केले होते त्यांच्यासाठी 500 आणि एक आकर्षक टी शर्ट आहे, ती घेण्यासाठी यायचं आहे। तेजस मुकादम, आधी आपण बाळाचा सन्मान करतोय, 1 मिनिट फक्त, आणि बाळाचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जाईल। नाही मॅन ऑफ द मॅच नाही, सत्कार करतोय आपण त्याचा। बाळाचा आधी आपण सन्मान करू, त्यानंतर रविदादा आणि त्या सोबतीनं चला फिल्डिंग टीम मैदानावरती लगेचच उतरायचं आहे, कोणताही एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाही आहे। क्षेत्ररक्षण करणारा संघ चला आपण